कधी न शहराच्या गर्दीपासून रोजच्या धावपळीपासून थोडंसं दूर जावंसं वाटतं, जिथे मोबाईलचा आवाज नाही, गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त वाऱ्यांची सळसळ, पाण्याची कुजबूज आणि निसर्गाचा आवाज असतो. धुक्याने झाकलेले डोंगर, घनदाट जंगलातून जाणारी ही वाट आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप. महाराष्ट्राच्या याच सह्याद्रीच्या कुशीत लपलेली एक अशीच वाट म्हणजेच अद्राई जंगल ट्रेक. ही वाट आपल्याला नेणार आहे घनदाट जंगलातून, छोट्या छोट्या पायवाटांमधून आणि अशा ठिकाणी जिथे पोहोचल्यावर जाणवतं की खरं सौंदर्य नेहमी मोठ्या डेस्टिनेशनमध्ये नसतं, तर त्या डेस्टिनेशनमध्ये पर्यंत पोहोचताना अनुभवलेल्या प्रत्येक क्षणात असतं. चला मग. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण जाणार आहोत अद्राई जंगल ट्रेकसाठी. त्यासाठी मी खूप सारी शॉपिंग पण केलेली आहे, जसं की वॉटरप्रूफ हे मोबाईल कवर घेतलेला आहे. माझ्या फ्रेंडनी मला एक पॉवर बँक आणून दिलेली आहे आणि आता आपली थोड्या वेळातच बस येणार आहे, म्हणजे ते ट्रॅव्हल्स, आणि आपण आता निघणार आहोत. स्टे ट्यून. तर हाय गाईज, आम्ही पोहोचलो आता बस स्टँडजवळ सिडकोच्या. आमच्यासोबत आहे सोनी. गाईज, आम्ही आत्ता रिक्षावाल्याशी भांडून झालं 10 रुपये 20 रुपयांसाठी. करावं लागतं गाईज, यानीच तर बचत होती. आणि मग आम्ही असं फिरता येते आम्हाला हिंडू. तर मग आता आम्ही थांबलो आहे तिथे बस स्टँडवर. ते कुठे बस स्टँडचं नाव काय आहे? सिडकोचं बस स्टँड. आणि आमची ट्रॅव्हल्स आता येत आहे. बॅग बसलेल्या आहेत मस्त. आता शिकत स्टार्ट केलंय, आणखीन तर पुढे जायचंय. गुड. अशा सपोर्टिव्ह पाहिजे, अशा सपोर्टिव्ह पीपल पाहिजे जिंदगी. थँक्यू. सगळं ब्लॉग इथंच कंप्लीट करायचं. नाही, थोडे तरी थोड्या वेळाने शिकतो. तर आमचं पूर्ण जेवण वगैरे झालेलं आहे, पूर्ण रेस्ट झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टॉप आपला डायरेक्ट अद्राई जंगल ट्रेकच असणार आहे. तर मग आता खायचं मजा येणार आहे. आम्हाला प्यायचं. फरक नाही पडत तिकडं काय आहे कसं आहे. हे सगळे सोबत आहे म्हटल्यावर आम्ही एकमेकांना रोस्ट करणार आहे. म्हणजे ते मला नाही करू शकत ती वेगळी गोष्ट, पण मी यांना करेल. झालं, हे तुझी गलत फॅमी आहे वय तिकडे. आता मला बोलू दे. नमस्कार गाईज, वेलकम बॅक अगेन टू माय चॅनल. तर आमचं सगळं झालेलं आहे, आता आम्ही बसू आणि तिचं लाईफ मध्ये चुप. तर आता आपण डायरेक्टली नेक्स्ट आपण पोहोचणार आहोत अद्राई जंगल, जिथं तेव्हाच आमची गाडी आता थांबेल. आता आम्ही जाऊन झोपी जाऊ नसता नाचू काहीतरी करू आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट. ही कशी नाचते. 1 2 3 स्टार्ट. आम्ही फायनली पोहोचलो आणि इथे चिखल आहे. गाईज, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्हाला काय खायला दिले त्यांनी, तर पोहे. आम्ही आता पोहे आणि चाय खातोय, त्याच्यामध्ये अजिबात साल्ट नाही. येताना साल्ट घेऊन या. पोहोचले आहोत, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी चाय एन्जॉय करते. एवढा सुंदर वेदर आहे इथे, एवढं सुंदर वेदर आहे. मस्त पाऊस पण खूप सुंदर येतात, छोट्या छोट्या. गाईज, आमची ट्रेकिंग चालू झालेली आहेत, आम्ही सगळे निघलेलो आहोत. गाईज, इथं लोकेशन एवढे सुंदर आहे आणि हे आहेत आमचे हॅलो नवीन फ्रेंड्स, जे की ट्रॅव्हल्समध्ये झालेले आहेत. थँक्यू. पुढे घेऊन जातो. वाव, थँक्यू. आणि आता आपण त्याचा एन्जॉय करूया. आम्ही किल्ल्याचं पाणी आणा तिकडे जायचं. परत अंधार होता तिकडे, आता परत उजेड आलेला आहे. पूर्ण टोटल जंगल आहे इथे, जेवढं पण दिसतंय तेवढं. माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण आणि हे आम्ही चाललोय आता सगळीकडे. टोटल जंगल आहे. आता तरी थोडा उजेड आलाय, आतापर्यंत टोटल अंधार होता मध्ये.
चाय से बना प्रधानमंत्री से बना. इकडे इकडे मी काय खायचंय मॅडम तुम्हाला? आम्ही येतो तुम्हाला मदत करायला नको येऊ. मदत करायला गेला. तू अजूनच बीड होशील. एक पण मला बोलायचं होतं. बोल की. हाय गाईज, आम्ही आलेलो आदराई जंगलमध्ये ट्रेकिंगसाठी, धबधबासाठी आम्ही आलो होतो. तिकडे दाखव. आता इकडे. पण मला इतकं थंडी वाजत होती, माझी बॉडी पूर्ण शिवर करत होती, तर मी गॅस जवळ आले तर दादानी मला डायरेक्ट हे दिलं. तर त्याच्यामुळं मग आता मी भजे तळते. पाण्यात आली आहे, पण तरी पण मला थंडी वाजते, तर मी जास्त पाण्यात नाही जाणार. 1-2 शॉट घेणार आहे आणि डन. हे पण प्लस इकडचं सगळं एवढं सुंदर वेदर झालेलं आहे गाईज. इकडे पूर्णपणे ऊन दिसतंय आणि इकडे पाऊस पडतोय. आणि इथे 2-2 मिनिटाला पाऊस जातो, पाऊस येतो, पाऊस जातो, पाऊस येतो, ऊन येते, पाऊस येते, ऊन येते. कंटिन्यू हेच एन्व्हायरमेंट आहे. खूप सुंदर आहे. ठीक आहे ना, क्या कर सकते. हाय गाईज, तर फायनली आमचं सगळं झालेलं आहे टोटली. म्हणजे आम्ही सकाळी 5 वाजता इथं आलेलो आहोत. त्यानंतर आम्हाला मस्त नाश्ता दिला, फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर आम्ही निघलो सकाळी आय थिंक 7 वाजता. सकाळी 7 वाजता निघलो. त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण ट्रेक केला. म्हणजे मी तुम्हाला दाखवते. हे एवढं सुंदर आहे आदराई जंगल. ठीक आहे, वाव, खूप सुंदर. म्हणजे तिकडे ऊन आहे आणि इकडे पाऊस आहे, त्या टाईपमध्ये झालं आहे. ओके, तर मग आम्ही ट्रेकिंग केली मस्त. तर ट्रेकिंगला आम्हाला इकडून रस्ता आहे, तर म्हणजे आम्ही बेसिकली इकडे गेलो. इकडे हरिश्चंद्रगड आहे आणि इकडं ट्रेक जंगल वगैरे ते तिकडे आहे. ओके, आणि हे इकडं सुंदर धबधबा वगैरे आहे, हे सगळं आहे. तर मी सांगत होते, तर मग आम्ही सकाळी तिकडे गेलो आदराई जंगलला. ओके, मग एवढं डेंजर ते, बापरे. म्हणजे चालण्याचं पण खूप, म्हणजे पाय सटकत होते, पडत होते खूप लोक. खूप हे करत आम्ही कसं तरी पोचलो. आणि बघतो तर काय एवढूसाच धबधबा. म्हणजे ठीक होता ॲज कम्पेअर टू, पण भाई कोणीतरी इतकं 7-7 किलोमीटर चालतं आहे, एवढं दूर करते. तर मग मला असं वाटलं त्याच्यापेक्षा तर संभाजीनगरचे पण खूप सुंदर आहे, त्याच्यापेक्षा पण धबधबे. पण इथलचं नेचर एक नंबर आहे. हे कम्पेअर आपण नाही करू शकत, कारण हे सह्याद्रीचं आहे ना, म्हणून. तर मग मला खूप छान वाटलं इथं येऊन, कारण इथं एन्व्हायरमेंट एक नंबर आहे, जे की पावसाळ्यातच होतं बेसिकली. आणि ते सगळे भात शेती लावलेली आहे या सगळ्यांनी. त्यांचे घरं पण एवढे सुंदर आहेत. आणि जे पण आता आदराईला समज जे पण कोणी जाते, ठीक आहे, ते जे खायला वगैरे असतात ना, ते सगळं ते हे लोक खालून घेऊन जातात. एवढी मेहनत. म्हणजे इथे आपल्याला साधं चलता येत नाही, तिथे लोक हे सगळे इक्विपमेंट घेऊन जातात आणि मग ते प्रोव्हाइड करतात. ते चार्ज एक्स्ट्रा घेतात म्हणा, पण मला ते खूप वाटलं की भाई तुम्हाला चलता येत नाही तरी पण ते एवढं मेहनत करतात. सो ते झालं. मग आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचलो असेल? 9:30-10 पर्यंत पोहोचलो असेल आय थिंक. पण ते रस्ता पण खूप भारी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, पहिले तुम्हाला रोड लागेल, ठीक आहे, रोड नंतर मग परत थोडं नेचर टाईपमध्ये, ठीक आहे, मग अजून नेचर, मग डायरेक्टली जंगलच लागून जाते, विषयच संपला. एवढं सुंदर जंगल आहे ते, एक खूप सुंदर जंगल आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल लागून जातो. रिव्हर्स वॉटरफॉलच्या नंतर ते काय नाही, तुम्ही रील्स पाहिले असतील, असं ते एक फेकलं की ते परत येते, झाड वगैरे, आपण काही पण फेकलं, तर मी पण रील बनवली त्याच्यावर. तर ते वालं पण तिथे आहे. त्याच्यानंतर त्याच्याच थोडं समोर म्हणजे साईडला गेलं की ते कालू वॉटरफॉल थोडासा दिसतो, आणि त्याच्या बाजूला अजून एक वॉटरफॉल आहे, ते दिसतो. आणि मग समोर पुढे गेलं आदराई जंगलमधून अजून पुढे की मग तुम्हाला ते खूप सारे धबधबे वगैरे दिसतात. पण मग इतकं
इतकं चलून फक्त धबधब्यासाठी जाणं तर वर्थ इट नाही आहे गाईज. मी फक्त मला असं वाटलं की खूप जास्त ॲडव्हेंचरस असेल, मी त्या ॲक्सेप्टेशनने आले होते. पण मला असं वाटतं की वॉटरफॉलसाठी नका येऊ तुम्ही, जंगल ट्रेक करायचे आपल्याला, काहीतरी एवढं सुंदर एन्व्हायरमेंट बघायचे, त्यासाठी जर येत असाल तर खूप खूप सुंदर आहे खूप. सो हा माझा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आदराई जंगल ट्रेकचा. म्हणजे आम्ही एक हे बुक केली होती, काय छत्रपती नाही पण कोणाकडून केली होती, तर छत्रपती टुरिझमकडून गेली होती. ही आमची व्हॅन आहे, ही 17 सीटर व्हॅन आहे, 15 जण आम्ही आहोत. माझे काहीच फ्रेंड होते, बाकी सगळे स्ट्रेंजर होते, ते पण सगळे स्वीट होते, असं काही नाही. तर काही नवीन फ्रेंड्स पण बनतात, जसं की तुम्ही स्ट्रेंजरसोबत आले त्याच्यामुळे. सो गाईज तुम्ही पण या तुमच्या फ्रेंड्ससोबत, एकच लाईफ आहे, एन्जॉय करा. कधी काय होईल काहीच सांगता येत नसतं, त्याच्यामुळे जितकं तुम्हाला जगता येईल तितकं जगा, असं माझं मत आहे. आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहोत आणि खूप आपण इकडे कधी फिरणार आता? आम्ही खूप दुःखामध्ये सांगत आहोत की आता आम्ही याला रवाना केलेला आहे, बाय बाय केलेला आहे. विशाल सर रात्रीच्या 12:30 वाजता पोहोचलो घरी.